तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खास असणार आहे मीटअपचा, म्हणजे गेट टुगेदरचा। सर्व 10वीची पोरं आपली 2009ची बॅच आज सर्व भेटायचं ठरवलं आहे, कारण आज आहे संडे, सुट्टीचा दिवस। तर पाहूया, दरवर्षी प्लॅन होतो पण काही सक्सेस होत नाही, कोण ना कोण टाइम देतो। तर आज पण कन्फर्म नव्हतं, पण अचानक काल संध्याकाळी कन्फर्म झालं की भेटायचं म्हणून। तर चला आता निघतोय मुरबाडला फार्म हाऊस बुक केला आहे, तिकडे सगळे भेटणार आहेत। आणि आता मी थांबलोय फाटाई नाक्याला, कारण आपला एक मित्र येतोय, त्याला घेऊन जायचं आहे। चला पाहूया कसा असणार आहे हा ब्लॉग। चला आपला एक मित्र इकडे थांबला होता सरगावला, भेटलाय, दादा पुढे निघतोय। हे सायनाथ कुठे आहे? पुढे चला। चला आता सरगावला पोहोचलोय आम्ही आता, एक जण हळूहळू जमा होतोय। चला पुढे भेटू। फायनली दसऱ्यामध्ये पोहोचलोय, आता नाश्ता करतोय आणि बाकी मेंबर पण भेटलेत। आता ते पार्टीला नाहीत, सोबत नाश्ता करायला। चला पाहूया। हे बघा दसईचा फेमस वडापाव इथे आणि चहा, आता पाहू दे। चला पटापट नाश्ता करून घेऊ, मग बघूया। आता बाकी जण फोन करायला लागतील, कोण कोण येतोय ते मला म्हणून याच्यात टाक। घे रवी घे। चला फायनली सर्व आता जमा झाले तिथे पोरं, आणि आता निघतोय फार्म हाऊससाठी। बाकी सामान वगैरे घ्यायचं आहे, आणि डॉक्टर पण निघालेत, आणि एकनाथ, श्याम, रवी तर तुम्ही पाहिलाच, आणि महेश पण आलाय। तर चला आता सामान घेतो, पहिल्यांदा निघतो। ए यार गाडी काढतोय का नाही? कोण काढतोय ना, आला कोणी पेशंट? सर सध्या सरांचा फोन येणं बंद करून ठेवावं लागेल, मग पटकन कोणाला सरांना नावाला परत। तू गाडी चालव, तू घे रे। तर चला मटन वगैरे घ्यायचंय, चिकन घ्यायचंय, अजून बराच भाजीपाला पण आहे। नंदू येतोय डायरेक्ट तिकडे। अरे इथं पुढे जा ना, पुढे घेतो। मटणाच्या दुकानात पोहोचलोय, मटण घेऊया। इकडे आमची बाकी गाववाली गँग। आम्हाला 2 किलो करा। आम्ही आता मटण घेतला, आणि याला तुम्ही पाहिलं असेल, आतून सुद्धा जॉईन झाले। आता पाहूया, खास गटारीसाठी। गटारी आणि गेट टुगेदर एकत्र झाले रे। चला आता दसईच्या खालच्या नाक्यावरती आहे, आणि आता इथे किराणा घेतोय। बाकीचं चिकन मटन तर घेतलंय, आता इथे किराणा घेतोय लागणार। आणि तो देऊन टाकला त्याचा कोणाचा? हे लागू दे, हरवला तर राहू दे ना, हरवला तर राहू दे, हरवला तर राहू दे। इकडे क्रिकेटचे सामने होणार आहेत आमचे, जंगी सामने क्रिकेटचे। पाहूया आज IPL। हां, आणि पाहूया इकडे काय काय घेतलंय, काय राहिलं ना, सर्व घेतलं ना। चला गेट टुगेदरसाठी खास तेलाचा एक डबा घेतोय। श्याम उचल। पाठीला लावायचे का जेवण बनवायचे? हा तेल पाठीला लावायचे का जेवण बनवायचे? उरला तर पाठीला पण लावू ना। पाहूया कसं असणार गेट टुगेदर, इसमें बहुत मजा आने वाला है। सर चालले फार्म हाऊसवर। चला ऑलमोस्ट सर्व सामान घेऊन झालंय, चिकन मटन भाजीपाला, आणि आता निघालोय लोकेशनवरती। चला फायनली आम्ही आता लोकेशनवरती पोहोचलोय। हा फार्म हाऊस आहे, एकदम मस्त आहे, चांगलाच आहे। पहिल्यांदा आलो इकडे, मस्त आहे ना, ठीक आहे। आणि स्विमिंग पूल वगैरे सर्व इकडे पाहू शकताय, तर धमाल येणार आहे।
चला नंतर तुम्हाला पूर्ण फार्म हाऊस दाखवतो. तोपर्यंत आता सामान वगैरे काढून घेतो. कशी असणार तयारी ते बघतो. जेवण वगैरे तेच बनवून देणार आहेत असं बोललं. पण पाहूया आपण पण थोडं थोडं बनवू. आणि इकडे पाहू शकता हिरवा पाणी, हा निळा पाणी होतं, हिरवा पाणी इकडे. चला पाहूया आधी कसं काय ते. गाडी तिकडेच घ्या ना. अशा रोड आहे ना आपलं तिकडेच आहे का सर्व? चालेल चल. चला हे दादा भेटले दादा. हा ती राहिलीच राहू दे. चल या इकडे चला. चला आमची वेगळी सोय केली स्पेशल. तिकडे पण आहे का? तेच सांगितलं होतं भरायला म्हणतो. चला आमच्यासाठी वेगळं स्विमिंग पूल पण आहे. आणि ही आंब्याची बाग. चला सकाळी 8 वाजता निघाले घरून डोंबिवलीवरून. आणि आता 11 वाजलेत. कारण बाकी पोरं येते आता खूप उशीर झाला. अजून पण पोरं येतात आहे. पाहूया आता कोण कोण येतो ते. हां नाही भरायला सांगितलं तेच म्हणलं. आमच्यासाठी वेगळा स्विमिंग पूल आहे. माफ करा तो स्विमिंग पूल दाखवला होता तो थोडासा आपल्यासाठी नव्हता. आपल्यासाठी हा खास पाहू शकते. एक नंबर आहे. चला अरे मग तू बघितलं हिरवा पाणी होता एकदम. हां हिरवा म्हणजे भरलाय आता सांगितलं ना तुम्ही. चला तर जे आले नाही हे जे आले नाही त्यांच्यासाठी. हां नाही हा ती पण म्हणू ना. नाही ते WF खाते ना गावात. हे बघा इथे सुरुवात झालेली आहे ते. इथे सुरुवात झालेली आहे. श्यामभाऊची सुरुवात झाली इकडे. चला अगोदर पहिल्यांदा बॅगा वगैरे ठेवू. मग बॅगा वगैरे ठेवून देऊ आम्हाला. दादा कुठे आहे सर? बॅगा वगैरे ठेवायचे कुठे काय आहे का? तर चला तुम्हाला पहिला फार्म हाऊस दाखवून घेतो. आणि आता सायनाथ पण इकडे आलाय. जाम लावून आलाय आमच्यापेक्षा लावून आलो तो. तर पहिला फार्म हाऊस दाखवतो. इकडे पाहू शकता हा हॉल आहे. आणि समोरच किचन आहे. हां बेडरूम पण आहे का? बेडरूम हां एक नंबर. नाही चालतं तेवढं काय नाही. पोरांसाठी कशाला बर्थडे पाहिजे. तर असा फार्म हाऊस आहे आमचा जिकडे आम्ही आराम वगैरे करू शकतो. आणि इकडे हे दादा जेवण वगैरे बनवणार आहेत आम्हाला आमच्यासाठी. चल ठीक आहे. टावेल नसेल आणता. टावेल यांच्याकडे असेल ना देतील का टावेल? चला बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला. स्विमिंग पूल मस्त भरून ठेवला. फ्रेश पाणी एकदम पाहू शकताय. तर चला आता बाकीची पोरं पण येतात एक जण. तर पाहूया ते आल्यानंतर कसं असणार आहे ते. गेट टुगेदर आणि गटारी एकाच दिवशी आले. तर तुम्हाला गटारीची हार्दिक शुभेच्छा. जे श्रावण पकडणार त्यांच्यासाठी. आणि माझ्याला इकडे शेती पण आहे. आता चिकन धुवून घेतो इथे. चिकनचे पकोडे बनवतात आपल्याला. 2 किलो चिकन आणि 2 किलो मटन डबा या गटारी होणार आहे. मसाला लाल मसाला पाहिजे होता हो थोडासा. हा मसाला तिखट पण नसेल मला वाटतं मला ना. कुठं भेटतोय बघा लाल मसाला. ते 2 किलो चिकन मसाला वगैरे लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आणि इकडे पोरांचं आलेलं सुरुवात झाली क्रिकेट खेळायला. तर पाहू शकताय अखेर भारतीय प्रीमियर लीग. आणि आमचे सर्व पॅकर आणलेत खास वाशीवरून. हां अरे बापरे हो सांभाळून दादा सांभाळून.
आणि नंतर एक आठ बस. Come on, Jack Ellis. शाम्या शॉट आहे एक डॉट आहे लास्ट पण तुझेच का घे गुड कॅच नंतर आली रे ती लेट आली तिथे सुरुवात झालेली आहे गार लागतंय पाणी काय गार नाही काय गरम करू का बुटा सकाट बाबा रामदेव यांचे नातू एक नंबर मेडल आला असता आपला थोडक्यात गेला स्विमिंग पूल थोडा पडला ना बॉल टाकला चला ये अशा प्रकारे सबकी बारी आएगी इसमें बहुत मजा आने वाला है एवढे खोले सेम असे सगळीकडे टाका फेक लावून एक लावून फेक इसमें बहुत कमजोर को मार रहे साले ये दोनों साले कमजोर को मार रहे क्या अभी आ रहे तुम्हारे लिए हाँ नंदिया येतो ना आता आमच्या बॉलला व्हेज रिवो पाहिजे तर कोणी कमेंट मध्ये सांगा व्हेज रिवो कुठे भेटते ती ग्रीन वाली व्हेज असते का रे ती ग्रीन भेटते ती श्याम ती ग्रीन भेटते ती व्हेज असते ना हा ती ग्रीन वाली रेड वाली बाकीच्या आणतो मग रेड वाईन आमचे ऑलिम्पिकचे मास्टर एकनाथ भाऊ गावात याचे फुला वगैरे हे उलटा आवाज कसा आला हे आवाज कसा आला बरं आवाज मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो इसमें बहुत मजा आने वाला है अजून बाकी पार्टी अजून बाकी आहे तिकडे आतमध्ये जेवण बनतंय आमचं तर बाकी इकडे स्विमिंग पूल मध्ये फन चालू आहे बाकी जे आले नाही त्यांच्यासाठी पहा मागे पहा काच तुमच्यासाठी चला आता आपण पण फायनली गावात खूप उड्या मारतो उलट्या हा बघ बाई आपण पण आता स्विमिंग पूल मध्ये फायनली स्विमिंग पूलची मजा येऊन झाली थोडी अजून बाकी आणि
खास मेहमान जाम लांबून मागवलाय आईला. पाहूया आता रील बनवला घ्यायचे. अजून 1-2 जण यायचं बाकी आहे. सायनात पहिले एक एवढा छावा होता ना, गाडी बिडला अशा कट मारायचा. आता इथं फुल होता आपण. हा अंडर रसेल तेव्हा त्यांचा बुरुज काका होता ना. गुरुच काढला होता काय. रवीचा एक किस्सा आठवतोय का? त्याला दिवशी पेप्सी घेतली का तो. अरे पॅप्सी तर खायचा ना, पिशवी पण ठेवत नव्हतो तो. रुपयाची माझी रोज भाजी रे. अरे काप्रेसर दिसलं होतं तिथं, घेतला लवण्या जोडल्या. माझ्यामध्ये लवण्या जोडल्या होत्या. आधी कोणतरी उडवली ती उडवली आणि तिने त्या दिसली आणि ती माय पाला म्हटलं आता मी काय मी दम खायला का मी उडवली बापरे. हा निल्याच्या उपी टाक्या आपला योग्या कसा करतो योग्या. बाहेर रडायला पण यायचं तेव्हा हसू पण यायचं, रडायला पण यायचं. आपल्या वर्गात पोरी मजबूत होत्या. केवढ्या काय आला पोरी. जुन्या गप्पा गोष्टी चालू आहेत आता मित्रांच्या. धमाल मजा येते. 9वी 10वीच्या गोष्टी आहेत ते सर्व. तर चला इकडे आता पाहूया काय काय रेडी झाले ते. टेस्ट करून बघतोय. ठीक आहे चौथर मस्त पण कोटिंग त्यांची निघून जाते. पाहूया चालेल. एक नंबर. हे शेजवान चटणी नाही का बोलू. शेजवान आणायचं विसरवणार आहे बाबा. किराणा मग घ्यायला पाहिजे. तर चिकन पकोडा हे खायचं चालू आहे आता. हे काय आणला हे काय. आता सर्व पोरं इथे चिकनचा आनंद घेत आहेत आणि आमचा बुवा चिप्स खातोय. रविवारी जो ट्रिपला आला ना तुमच्या 2 शब्द काहीतरी. 2 शब्द आता काय बोलवा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? असू दे रे. अरे पण इथे रिव्ह्यू वरून भांडण चालू आहे आमचा. रवी बोलतो काशेवा जाधव बोलतोय की आमचा कुरकुरे जाधव. हा सॉरी आम्ही येडं नाही घे येडं नाही याच्यात काय नसतंय ते बारीक करून देतात. नॉनव्हेज काय विषय नसते. इकडे मँगो बघ सिग्नल आहे ते माहिती आहे. काय याला क्या बोला तूने? हे तिच्या हातावर थोडं दे. तिच्या हातावर दे. मग तिच्या हातावर दे थोडासा. कारले जरा सांगू का. एनर्जी फुल पाऊस चालू आहे. फुल पाऊस.
गावले धर दे त्याला रवी घे तुझा माझा धर दे त्याचा माझा तुझा किती रुपये घेतले प्रेमचं प्रेम नाही सगळं फुकट सगळ्या याच्याकडे 6,500 तुमच्यामुळे माझं ना क्वार्टर दुखल्या 30% नाही गटर म्हणजे 30% चल ठेवू का तर अशा प्रकारे आमचा गेट टुगेदरचा प्रोग्राम पार पडला आणि एकदम जाम मजा आली. भरपूर वर्षानंतर एकत्र भेटलो. तशी अधूनमधून फोनवरती बोलणं किंवा भेटणं चालू असतं, पण सर्व एकत्र आल्यानंतर वेगळीच मजा असते. तर बाकी लोक जे आले नाही त्यांच्यासाठी सांगायचं होतं की नेक्स्ट टाईम जेव्हा परत प्रोग्राम करू आपण तेव्हा नक्की या. आणि कामं तर सर्वांनाच आहे, पैसा नक्की कमवा, पण एक दिवस नक्की स्वतःसाठी काढा. कारण असं भरपूर वर्षानंतर भेटल्यानंतर एवढा आनंद झाला आज. तर कामावर जायला पण मजा येते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. द मुरबाडकर थिंग्स. बाय बाय.